नमस्कार सगळ्यांना. आज आपण UPSC मेन्स एक्झामचा जो मराठी ऑप्शनचा सिलेबस आहे सगळा, तर तो सिलेबस डिस्कस करूयात. इतके दिवस आपण यातले काय काय छोटे छोटे भाग बघितले, जसं शेतकऱ्याचा असूड बघितलं, जाहीरनामा बघितलं, त्यानंतर संध्याकाळच्या कवितांपैकी काही कवितांचे अर्थ बघितले. पण पूर्ण सिलेबस आपण कधी डिस्कस नाही केला. तर मी असं ठरवलं की एकदा तुम्हाला पूर्ण सिलेबसची आयडिया आली तर तुम्हाला डिसिजन घेणं खूप सोपं जाईल की तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता की तो कसा आहे, त्याची काठिण्य पातळी कशी आहे. तर आज आपण ह्या सगळ्याबद्दल व्यवस्थित डिस्कस करूयात. त्याआधी मी थोडंसं माझ्याबद्दल तुम्हाला सांगते. तर माझं नाव आहे विशाखा देशपांडे. UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला मला जवळजवळ 10 वर्षांचा अनुभव आहे. त्याच क्षेत्रामधल्या काही टेस्ट प्लॅटफॉर्म्सवरती पण मी कंपनीमध्ये काम केलं आहे. आणि त्याचबरोबर काउन्सिलर म्हणून मी काही इंटरनॅशनल बोर्ड्स जसं ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज, एडेक्सेल, CAI, तर या चं काउन्सिलिंग करण्याचं पण मी काम केलं आहे. त्याच्यानंतर माझं PG झालं आहे कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये. आणि UPSC MPSCचं आहे की स्पेशल सब्जेक्ट्स आहेत माझे मराठी लिटरेचर, त्यानंतर जॉग्रफी ऑप्शनल, हिस्ट्री, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि इथिक्स. तर हे मी स्पर्धा परीक्षांमध्ये शिकवते. तर आपण आता पेपर 1पासून सुरू करूयात लिटरेचरचा. तर आपल्याला माहितीच आहे, जसं पेपर 1 आणि 2 असे 2 पेपर्स असतात ह्या परीक्षेचे. ठीक आहे. 250 मार्कांचा पेपर 1 आणि 250 मार्कांचा पेपर 2 असे 2 पेपर असतात. ठीक आहे. तर असा एकूण 500 मार्कांचा पूर्ण ऑप्शनल पेपर तुमचा असतो. तर आता आपण पेपर 1चा जो पार्ट ए आहे, आता हे मी दोन्हीसाठी सांगते, UPSC पण आणि MPSC पण, कारण की सिलेबस सेम झाला आहे. तर बघा, हा जो पेपर 1 आहे, तर याचा जो भाग 1 आहे त्याच्यामधले आपण कंटेंट्स आता बघूयात एक एक करून. ठीक आहे. तर या भागाचं नाव आहे भाषा आणि लोकसाहित्य, भाग अ. भाषा आणि लोकसाहित्य. आता ह्याच्यामध्ये बघा, अ, ब, क आणि ड असे 4 सब पार्ट्स आहेत. ठीक आहे. मी इंग्रजी शब्दांचा सुद्धा इथे वापर करेल. आय होप की तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात. तर भाषेचे स्वरूप. तर पहिलं काय बघा, भाषेचे स्वरूप आणि कार्य. मग भाषा म्हणजे एक संकेत प्रणाली. ठीक आहे. तर संकेत प्रणाली म्हणजे काय की भाषा म्हणजे विचार, भावना किंवा कल्पना, आपण असं म्हणू शकतो. आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी एक संकेत प्रणाली म्हणून या भाषेचा उपयोग होतो. मग याच्यामध्ये लेखन, भाषण, हावभाव किंवा चिन्हांचा समावेश होतो. तर अशा अर्थाने हे म्हटलंय की भाषा एक संकेत प्रणाली. मग भाषा आणि भाषण. भाषा आणि भाषण म्हणजे काय, तर भाषा स्थिर आहे आणि भाषण म्हणजे या भाषेचा व्यक्त होऊन झालेला उपयोग. मग भाषणामध्ये वैयक्तिक शैली आणि उच्चारांचा समावेश पण होतो, बरोबर. त्यानंतर तिसरं आहे पायाभूत कार्य. पायाभूत कार्य कुठली कुठली आहेत भाषेची, म्हणजे फंक्शन्स कोणते कोणते आहेत, तर संवाद, अभिव्यक्ती. ठीक आहे. नंतर माहिती प्रदान करणे म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह फंक्शन आहे. त्यानंतर साहित्यिक आणि काव्यात्मक अभिव्यक्ती, पोएटिक फंक्शन. आज आपण फक्त सिलेबस समजून घेऊयात आधी, आणि त्यानंतर ना थोडंसं PYQ पण नंतर डिस्कस करूयात. पण तुम्ही पहिले ना हे ह्यातला एक एक भाग समजणं फार गरजेचं आहे, कारण याच्यापैकी कशावरही प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आता नंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे काव्यात्मक भाषा. काव्यात्मक भाषा म्हणजे काय की शब्दांच्या सौंदर्यावरती, बरोबर, किंवा लयबद्धतेवर आधारित अशी एक भाषा असते. मग ह्यामध्ये काय काय असू शकतं, यात अलंकार असतात, प्रतीके असतात, उपमा असतात. या सगळ्यांचा वापर ज्या भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो अशा भाषेला आपण काव्यात्मक भाषा असं म्हणतो. त्यानंतर प्रमाण भाषा आणि बोलीभाषा. प्रमाण भाषा म्हणजे काय, प्रमाण भाषा कुठे वापरली जाते, तर
शिक्षणामध्ये म्हणजे शैक्षणिक पुस्तकांमध्ये आपण म्हणू शकतो, साहित्य लिहिताना, त्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं. अशी जी मान्यताप्राप्त भाषा आहे तिला आपण काय म्हणतो? प्रमाण भाषा म्हणतो. मग बोली भाषा काय झाली? तर भौगोलिक भागानुसार किंवा सामाजिक किंवा सांस्कृतिक भागानुसार जी भाषा वापरली जाते. बोली भाषा म्हणजे काय की एका विशिष्ट भूगोलाच्या समाज घटकांमध्ये म्हणजे एका विशिष्ट भौगोलिक समाज घटकांमध्ये वापरली जाणारी भाषा. तर या भाषेला काय म्हणता येईल? तर बोली भाषेला सांस्कृतिक पार्श्वभूमी असते, बरोबर? हं? तर ही सांस्कृतिक पार्श्वभूमीतली भाषा आहे. याचे उदाहरणं काय आहेत? अहिरणी, वऱ्हाडी, डांगी, बरोबर? ही बोलीभाषा झाली. मग आता काय? सामाजिक परिमाणानुसार भाषिक वैविध्य. ह्याचा काय अर्थ झाला की असं म्हणता येईल की समाजावरती होणारा जो परिणाम आहे म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा समाजावरती जो होणारा इथे परिमाण दिलंय, ठीक आहे? म्हणजे काय? मेजर. तर कोणकोणते घटक आहेत समाजातले? तर शैक्षणिक घटक, आर्थिक घटक, सांस्कृतिक घटक, राजकीय घटक किंवा पर्यावरणीय घटक. या सगळ्यांचा जो काही होणारा परिणाम आहे, इफेक्ट आहे, त्याचं जर आपण परिमाण केलं, त्याचं जर मेजर केलं आपण, अशा पद्धतीचे भाषिक वैविध्य. आलं लक्षात? एक मिनिट, आपण सगळं क्लिअर करूयात. आज आपण फक्त पॉइंट समजून घेऊयात, ठीक आहे? आता नेक्स्ट बघू. हां, नेक्स्ट आहे मराठीच्या बोली. सॉरी, नेक्स्ट आहे 13व्या शतकातील आणि 17व्या शतकातील मराठीची भाषिक वैशिष्ट्ये. आता 13व्या शतकामधली म्हणजे कुठली वैशिष्ट्ये आहेत? तर 13वे शतक कोणाचं आहे? संत ज्ञानेश्वर, बरोबर? म्हणजे ज्ञानेश्वरी. मग त्यामधली भाषेची लयबद्धता किंवा संस्कृत प्रचूर अशी शब्दसंपदा त्यामध्ये आहे किंवा ग्रामीण भाषा आहे, ग्राम्य भाषा आहे, यांचं जे काही मिश्रण आहे 13व्या शतकामधलं, त्याचा अभ्यास. आणि 17व्या शतकामधली जी वैशिष्ट्ये आहेत. 17वे शतक कोणाचं आहे? शिवकालीन. तर शिवकालीन मराठी जी आहे, मग त्यामध्ये कुठली भाषा बोलली जायची? तर त्यामध्ये व्यावहारिक आणि प्रशासकीय भाषेचा वापर व्हायचा. सरळ साधी अशी भाषा किंवा संस्कृत शब्दांची भर असलेली भाषा. हे झालं 17व्या शतकातली भाषा. आता नेक्स्ट बघू. नेक्स्ट काय आहे? पुढे काय आहे? मराठीच्या बोली. 3 बोल्यांबद्दल आपल्याला अभ्यासायचं आहे. अहिरणी, वऱ्हाडी आणि डांगी. ठीक आहे? तर आता अहिरणी कुठे बोलल्या जाते? तर अहिरणी मुख्यतः खानदेशमध्ये बोलली जाते. म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, तर या भागामध्ये ही प्रचलित अशी बोली आहे. या बोलीमध्ये मराठी आणि गुजराती शब्दांचं मिश्रण दिसून येतं आपल्याला. आणि हिच्यावरती आदिवासी भाषांचा प्रभाव सुद्धा आपल्याला दिसून येतो. आपण अभ्यास करताना पुढे ह्या सगळ्या गोष्टी बघणारच आहोत. तर ही झाली अहिरणी, ठीक आहे? एकदा क्लिअर करते.
ओके. आता पुढची आहे वऱ्हाडी. पुढची आहे वऱ्हाडी. बरं, आपण अहिराणी भाषेचं तुम्हाला एक उदाहरण मी देते. जसं आपण असं म्हणतोय की अहिराणी भाषेमध्ये आपण म्हणतो तुम्ही काय म्हणताय. तर ह्याच्यासाठी अहिराणी भाषेत कसं म्हटलं जातं, तमे काय बोलता. हं? तर अशी ह्या पद्धतीची अहिराणी भाषा. मग आता वऱ्हाडी. वऱ्हाडी कुठे आहे, तर वऱ्हाडी विदर्भात, विदर्भ या भागामध्ये. विदर्भ भाग म्हणजे कुठला येतो, अमरावती, अकोला, यवतमाळ, असा एक जो भाग आहे तिथला. तर ही अतिशय सोपी अशी भाषा आहे आणि जी संवादासाठी खूप प्रभावी भाषा म्हटली जाते. मग हिचं वैशिष्ट्य काय आहे की कुठेही ला ते बा असं म्हणतात. म्हणजे बोलल्याला ते बोलबा म्हणतात, काय झालं ते काय झालं बा म्हणतात. ठीक आहे. तर ही झाली वऱ्हाडी. आता हे तर जस्ट उदाहरण सांगितलं. आणि तिसरी आहे डांगी. तर डांगी जी भाषा आहे तर आदिवासी बहुल भाग आहे नाशिक इकडचा. एक मिनिट. हं. तर नाशिक जिल्ह्यातला जो आदिवासी बहुल भाग आहे तर तिथे ही भाषा साधारणपणे प्रचलित आहे. तर ह्या भाषेमध्ये गुजराती आणि आदिवासी भाषांचं मिश्रण आपल्याला आढळतं. ठीक आहे. ही जी भाषा आहे ही आदिवासी संस्कृती जी आहे तर त्या परंपरेचा प्रभाव असलेली बोली आपल्याला जाणवते. जसं खूप साधे शब्द आणि स्पष्ट शब्द असं आपण इथे म्हणू शकतो. तर ह्याचं असं उदाहरण आहे की आपण असं विचारतो, समजा तुम्ही कुठे जाता, तर त्याला ते म्हणतात तमे कुठे जाईच. ठीक आहे. तर आता अशा या 3 मराठीच्या बोली आहेत. मग आता मराठी व्याकरण. मराठी व्याकरणमध्ये काय आहे, बरंच आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे नुसतं जाती, विभक्ती, विचार, प्रयोग, विचार नाही, तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यात अभ्यासायच्या आहेत. तर शब्दांच्या जाती आहेत, नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण वगैरे. त्याच्यानंतर उभयान्वयी अव्यय येतात ह्याच्यामध्ये. मग विभक्ती विचारमध्ये सातही विभक्त्या प्रथमा, द्वितीया ते सप्तमीपर्यंत. आणि प्रयोग विचार सकर्मक, अकर्मक प्रयोग. त्यानंतर वाक्यरचना आहेत, कर्ता, कर्म, क्रियापद ह्यांचा क्रम किंवा अशा गोष्टी. ह्याचा आपल्याला ह्यात अभ्यास करायचा आहे. सगळं मराठी व्याकरणाचा विचार केला तरी चालेल. आणि जो लास्ट आहे चौथा, लोकसाहित्याचे स्वरूप आणि प्रकार मराठीच्या विशेष संदर्भात. काय काय, लोकगीत, लोककथा आणि लोकनाट्य. ठीक आहे. मग लोकसाहित्य म्हणजे काय की लोकांच्या जीवनाशी संबंधित, म्हणजे लोकांचं ज्ञान, त्यांच्या श्रद्धा किंवा त्यांच्या परंपरा या सगळ्यांचा वारसा असलेलं साहित्य म्हणजे लोकसाहित्य. मग हे जे साहित्य आहे ना, हे प्रामुख्याने मौखिक रित्या पिढ्यानपिढ्या प्रचलित झालेलं साहित्य आपण म्हणतो. मग या लोकसाहित्याचे प्रकार कुठकुठले आहेत, तर लोकगीत आहे, म्हणजे लग्नगीत झालं, पोवाडा, झिम्मा किंवा बाकीची प्रासंगिक गीतं. तर हे झालं लोकगीत. त्यानंतर लोककथा. लोककथा म्हणजे कुठल्या, तर काल्पनिक किंवा नैतिक अशा उपदेश देणाऱ्या, काल्पनिक कथा किंवा नैतिक काही उपदेश देणाऱ्या कथा. जसं राक्षस कन्येची कथा, अकबर बिरबलाची कथा, शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या कथा. तर या सगळ्या कथा झाल्या. देवांच्या काही कथा, तर हे सगळं यामध्ये येतं. ठीक आहे. ऐतिहासिक कथासुद्धा लोककथेचा भाग म्हणून घेतल्या जातात, म्हणून मी ते उदाहरण सांगितलं. त्यानंतर लोकनाट्य. लोकनाट्य म्हणजे काय, तर तमाशा किंवा लावणी, त्यानंतर ललितयुक्त संवाद ज्या कुठल्या भाषेमध्ये आपण असं म्हणतो, तर ते झालं लोकनाट्याचा प्रकार. ठीक आहे. तर असा होता हा भाग जेव्हा आपण ह्याची फोड करतो, प्रत्येक एक एक पॉईंट आपण ह्याचा बघितल्यावर असं इतकं अवघड मराठी लिटरेचर नाही वाटत. तर तुम्ही निर्णय घेऊ शकता की अशा पद्धतीचा अभ्यास तुम्ही करू शकाल का. मग आता ह्याचाच दुसरा भाग येतो, भाग ब. मग भाग ब मध्ये काय आहे, तर पहिल्या भागात काय होतं, भाषा आणि लोकसाहित्य. ठीक आहे. ह्याच्यावरती सगळा भर आहे. दुसऱ्या भागात काय आहे, साहित्य आणि साहित्य समीक्षेचा इतिहास. ठीक आहे. तर आपण एक एक पॉईंट ह्याच्यातलं बघूयात. तर पहिला आहे मराठी साहित्याचा इतिहास. स्वाभाविकच
ठीक आहे, मराठी साहित्याचा इतिहास. मग त्यातला पहिला पॉईंट काय आहे? इसवी सन 1818च्या प्रारंभापासून. मग इसवी सन 1818च्या प्रारंभापासून म्हणजे मराठी साहित्यातले पहिले धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक टप्पे जे आहेत ते या काळापासूनचे आपल्याला दिसतात. कुठले कुठले? तर पहिले टप्पे म्हणजे मराठी साहित्याचे पहिले टप्पे आपण असं म्हणू शकतो. कुठले कुठले टप्पे? धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक सुधारणा. तर इसवी सन 1818च्या प्रारंभापासून खालील मुद्द्यांच्या विशेष संदर्भ असा. कुठकुठले मुद्दे आहेत खालचे? तर पहिला आहे महानुभाव लेखक. तर महानुभाव हा जो पंथ होता, महानुभाव संप्रदाय, तर हा गद्य आणि पद्य या दोन पद्धतीने लिहिला गेला. मग यामध्ये चक्रधर स्वामींच्या विचारांवरती आधारित धर्म, तत्वज्ञान आणि नैतिकतेचे तत्व यावरती भर होता. जसं लीळाचरित्र. तर याला प्राचीन मराठी गद्याचा बिंदू म्हणतात. म्हणजे सुरुवातीचा, प्राचीन मराठी गद्याच्या सुरुवातीचा बिंदू आहे हा लीळाचरित्र. ठीक आहे. मग हे झाले महानुभाव लेखक. दुसरा आहे वारकरी कवी. वारकरी कवी म्हणजे काय की संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, तर यांनी जे मानवतावादी आणि समतावादी विचार मांडले आणि या साहित्याची रचना ही ओवे आणि अभंगांच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे, हे झालं वारकरी कवी. आता पंडित कवी. पंडित कवी म्हणजे काय? तर संस्कृत प्रचूर आणि अलंकारित शैलीमध्ये जे काव्यलेखन झालं, तर यामध्ये रघुनाथ पंडित येतात किंवा मोरोपंत येतात. तर यांनी अलंकार शास्त्राला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे पंडित कवींच्या लिखाणामध्ये. ठीक आहे. त्यानंतर शाहीर. शाहीर म्हणजे काय की लोकसंगीत आणि पोवाड्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं ज्यांनी काम केलं. यातून होणारं समाज प्रबोधन. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? तर राम जोशी किंवा अनंत फंदी. मी उदाहरण देते फक्त तुम्हाला. ठीक आहे. तर ह्या पद्धतीचे शाहीर. त्यानंतर बखर. बखर म्हणजे काय की ऐतिहासिक ज्या घटना होत्या त्याच्याबद्दल सांगणारे म्हणजे त्याचं कथन करणारे गद्य प्रकारचं साहित्य. म्हणजे मग आता ह्याच्यामध्ये शिवकालीन बखर आहे किंवा पंतबचन बखर म्हणून एक प्रसिद्ध बखर आहे. तर हे झालं बखर साहित्य. ठीक आहे, आलं लक्षात. हे काय होतं? पहिला पॉईंट. इसवी सन 1818च्या प्रारंभापासून कुठले मुद्दे आहेत? तर या सगळ्या मुद्द्यांच्या विशेष संदर्भात. दुसरा पॉईंट काय आहे? 1850 ते 1990 खालील प्रमुख वाङ्मय प्रकारांच्या वाटचालीच्या विशेष संदर्भात. ठीक आहे. आता बघा, आपण पहिले बघितलं 1818च्या प्रारंभापासून. म्हणजे काय? पहिला आहे 1818 ते साधारण 1850 आणि दुसरा आहे 1850 ते 1990. त्यातलं पहिलं आहे काव्य. काव्य म्हणजे काय की म्हणजे आता ह्याच्यातले प्रवाह. मग जसं आपण असं म्हणू शकतो की स्वच्छंद प्रकारचा प्रवाह. ठीक आहे.
स्वच्छंदतावादी प्रवाह जो समजा 1850 ते 1900 पर्यंत होता. मग त्यामध्ये कोण कोण येतं? बालकवी येतात. हं? त्यानंतर वास्तववादी. वास्तववादी मध्ये येतात समाजातलं दैनंदिन जीवन, कुसुमाग्रज. त्यानंतर आधुनिकतावादी. वास्तवतावादी साधारणपणे 1900 ते 1950. आधुनिकतावादी 1950 ते 1990 म्हणू शकतो आपण. मग याच्यामध्ये काय की स्वातंत्र्य किंवा स्वाभाविकता अशा पद्धतीचं लिखाण केलं गेलं. मग याच्यामध्ये कोण आहेत? मर्ढेकर आहेत. त्यानंतर नारायण सुर्वे आहेत. बरोबर. तर अशा पद्धतीचं. तर हे झालं काव्य. पहिला पॉईंट. दुसरा आहे कथातम साहित्य. एक मिनिट. तुम्ही जरा हे 1.5 किंवा 2x स्पीडवरती बघू शकता. सॉरी. आता आहे कथात्म साहित्य. मग कथात्म साहित्यामध्ये जशी विष्णू शास्त्री चिपळूणकर किंवा हरिभाऊ आपटे यांच्यासारख्या लेखकांनी कादंबरीला मराठीच्या सुरुवात केली. मग 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये प्रेमकथा लिहिल्या गेल्या, ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आणि त्या लोकप्रिय झाल्या. मग जसं नची केळकर यांची मुक्ता नावाची कादंबरी प्रसिद्ध झाली. ठीक आहे. त्यानंतर हे झालं कादंबरी. लघुकथा. लघुकथामध्ये बघा वपू काळे झाले, शना नवरे झाले. बरोबर ना. ह्यांनी लघुकथांना एक वेगळ्याच उंचीवरती नेऊन ठेवलं. तर हे झालं कादंबरी आणि लघुकथा. मग नाट्य. नाट्य साहित्यामध्ये सुरुवात मराठी रंगभूमीची सुरुवात ही विष्णुदास भावे यांच्या मार्फत आपण बघतो की झालेली आहे. मग स्वातंत्र्यपूर्व काळात कीर्तनं आणि नाटकांचा जो उपयोग होता तो समाज प्रबोधनासाठी केला जायचा. आणि 19व्या शतकामधले जे पौराणिक नाटकं होते आणि 20व्या शतकामधली जी वास्तववादी नाटकं होती, म्हणजे आता आपण उदाहरण म्हणून काय तर राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला नावाचं नाटक. तर हे झालं सगळं नाट्य साहित्य. आणि मुख्य साहित्यिक प्रवाह आणि चळवळी. तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तर ह्याच्यामध्ये आता बघा आपण एक एकच बघूयात. मुख्य साहित्यिक प्रवाह आणि चळवळी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे यातला. मग आता ह्याच्यामध्ये जसं मगाशी मी बोलले की स्वच्छंदतावादी. स्वच्छंदतावादी म्हणजे काय तर वैयक्तिक विचारांचा इथे आविष्कार आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. स्वच्छंद लिखाण आहे. त्यानंतर वास्तववादी. वास्तववादी म्हणजे काय की समाजातले जे वास्तवातले प्रश्न आहेत किंवा समाजातले जे स्थिती आहेत त्यांचं एक स्पष्ट चित्रण आपल्याला यामध्ये जाणवतं. आधुनिकतावादी. आधुनिकतावादी म्हणजे काय तर मनुष्याच्या अस्तित्वाशी संबंधित असे प्रश्न म्हणजे आधुनिकतावादी. नंतर मग दलित साहित्य. दलित साहित्यामध्ये काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवरती आधारित. ठीक आहे. किंवा दलितांच्या समस्या समोर मांडणारे अशा पद्धतीचं साहित्य. मी असं का म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर? कारण की नामदेव ढसाळ ह्यांनी जे पहिली जी त्यांची कविता आहे डॉक्टर आंबेडकरांना समर्पित, तर त्यातनंच आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या विचारांचा किती मोठा पगडा हा त्यांच्यावरती नामदेव ढसाळांच्या लिखाणावरती आहे. ठीक आहे. इव्हन बाबुराव बागुल झाले, नारायण सुर्वे झाले, हे सगळे दलित साहित्यिक आहेत. त्यानंतर ग्रामीण साहित्य म्हणजे ग्रामीण जीवनाचं वास्तववादी चित्रण करणारे. मग ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कोण आहेत तर महात्मा फुले. त्यानंतर स्त्रीवादी साहित्य म्हणजे स्त्रियांच्या
संघर्षाचा किंवा स्वातंत्र्याचा एक आवाज उठवणारं असं साहित्य. बरोबर. तर अशा पद्धतीने हे सगळे आहेत बघा. स्वच्छंदतावादी, वास्तववादी, आधुनिकतावादी, दलित, ग्रामीण आणि स्त्रीवाद. बरोबर. तर हे सगळे मुख्य साहित्य प्रवाह आणि त्या चळवळी इथे आल्या. आता साहित्य समीक्षा ब. इथपर्यंत लक्षात आलं आय होप तुमच्या. माफ करा, जर आवाजाचा काही प्रॉब्लेम असेल ना तर थोडंसं तुम्ही कॉर्ड्स वगैरे लावून ऐकू शकता, कारण माझा माईक व्यवस्थित इतका चालत नाही असं वाटतं मला. ठीक आहे. आता साहित्य समीक्षा. तर पहिलं त्याच्यातलं साहित्याचे स्वरूप आणि कार्य. साहित्य म्हणजे काय, तर मानवी विचारांवरती किंवा भावनांवरती ज्या लिखाणाचा साहित्याचा आविष्कार होतो अशा पद्धतीचे साहित्य. मग साहित्याचं कार्य काय असू शकतं, तर समाज प्रबोधन करणं, मनोरंजन करणं किंवा ऐतिहासिक दस्तऐवज तयार ठेवणं, त्यानंतर सौंदर्य किंवा बाकीची सगळी तत्त्वज्ञानं मांडणं. बरोबर. हे झालं साहित्याचं स्वरूप आणि कार्य. मग आता साहित्याचं मूल्यांकन. साहित्याचं मूल्यांकन हे कशावरून ठरतं, तर त्याच्यातल्या विषयवस्तू, शैली किंवा सामाजिक परिणामकारकतेच्या आधारे आपण ह्याचं मूल्यांकन करू शकतो. त्यानंतर साहित्य समीक्षेचे स्वरूप, उद्दिष्टे आणि पद्धती. एक मिनिट. तर समीक्षेचे स्वरूप कसे होते, तर समीक्षेचे स्वरूप म्हणजे सखोल अभ्यास, तर्कशुद्ध विश्लेषण आणि साहित्यिक दृष्टिकोन. बरोबर आहे ना. साहित्याची समीक्षा म्हणजे काय करायचं. तर कुठल्या गोष्टीची समीक्षा करणं म्हणजे काय, अभ्यासपूर्ण त्या गोष्टीचं परीक्षण करायचं आणि त्याच्यावरती आपलं मत पण मांडायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आता त्यातलं पहिलं बघू आपण, साहित्याचे स्वरूप आणि कार्य. तर साहित्याचं स्वरूप, तर यामध्ये येतं सखोल अभ्यास, तर्कशुद्ध विश्लेषण आणि साहित्यिक दृष्टिकोन. मग ह्याचं उद्दिष्ट काय आहे साहित्याचं स्वरूप आणि कार्य, तर साहित्याची गुणवत्ता तपासणं आणि वाचकांना साहित्य समजून घेण्यासाठी मदत करणं. बरोबर. मग कुठल्या पद्धती आहेत, तर ऐतिहासिक किंवा सामाजिक किंवा संरचनावादी अशा पद्धती आहेत. मग साहित्य, संस्कृती आणि समाज, हे सगळं एकत्र मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. तर तुम्ही हे बघून घ्या एकदा. साहित्याचे मूल्यांकन, स्वरूप, उद्दिष्ट, पद्धती हे सगळं एकत्रच मी एक्सप्लेन केलं इथे. आता साहित्य, संस्कृती आणि समाज. साहित्य, संस्कृती आणि समाज म्हणजे काय, की जसं साहित्य काय आहे, तर साहित्य हे समाज आणि संस्कृतीचा आरसा आहे. बरोबर. मग समाजातले प्रश्न, श्रद्धा किंवा समाजातल्या ज्या परंपरा आहेत, तर त्याच सगळ्या साहित्यामध्ये उतरलेल्या दिसतात. म्हणजे त्याचं प्रतिबिंब आपण म्हणू शकतो. आणि मग ह्या साहित्यामुळे समाजाचा कसा पाया बदलतो किंवा म्हणजे समाजाचा पाया कसा रचला जातो, तर हे साहित्य, संस्कृती आणि समाजातून आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. मग आता हे जे काही आहे ना, साहित्य आणि साहित्य समीक्षेचा इतिहास, त्याचा निष्कर्ष काय आहे, म्हणजे साधारण आपण काय म्हणू शकतो या पूर्ण आपल्या चर्चेतून, तर आपण असं म्हणू शकतो की यामध्ये त्यांनी काय केलंय, तर साहित्य प्रवाह बघितलेत. बरोबर. साहित्याचे वेगवेगळे प्रवाह बघितलेत आणि मग ह्याचा साहित्य, संस्कृती आणि समाज यांच्याशी जो परस्पर संबंध समजला गेलाय या सगळ्यातून, तर हे म्हणजे साहित्य आणि साहित्य समीक्षेचा इतिहास झाला. तर हा झाला भाग ब. तर भाग अ काय होता, भाषा आणि लोकसाहित्य होता, ज्याच्यात आपण हे सगळे पॉईंट्स बघितले, अ ब क ड. आणि हा सेकंड आहे
साहित्य आणि साहित्य समीक्षेचा इतिहास. हा झाला पेपर 1 तुमचा, जो आहे 250 मार्कांना. आता पेपर 2. पेपर 2 मध्ये 2 भाग येतात. हा पण आहे 250 मार्कांना. ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत, गद्य भाग आणि पद्य भाग. तर आपण पेपर 2च सुरू केला आहे. त्यामध्ये काही व्हिडिओज आपण टाकले, काही गद्यातले टाकले, काही पद्यातले टाकले. पद्यातले जास्त टाकलेत आपण. तर आता आपण एक एक करून बघूयात. ठीक आहे. तर आता बघा, गद्य भागामध्ये ना, गद्य भाग म्हणजे काय? सरळ शब्दामध्ये रचना केलेलं साहित्य, कुठलाही प्रवाह नसलेलं, थेरी. तर पहिला आहे स्मृतीस्थळ. तर स्मृतीस्थळ जे, एक मिनिट मी आपले पहिले क्लिअर करते. आता सध्या ना फक्त समजून घ्या की पुस्तकात काय दिलंय, त्यानंतर आपण एक एक करून पुस्तक बघूयात. तर स्मृतीस्थळामध्ये एक असं स्मरणरंजनात्मक शैलीमध्ये साहित्यकृती आपल्याला मांडलेली दिसते. आणि जे लेखक आहेत तर त्यांच्या जीवनामधले काही प्रसंग त्यांनी वर्णन केलेत आणि आठवणी काही त्यांनी वर्णन केल्या आहेत. मग याच्यामध्ये भावना, संवेदना आणि आयुष्यामधले वेगवेगळे जे टप्पे आहेत, तर त्या टप्प्यांचं लेखक इथे सुंदररित्या एक असं चित्रण केलेलं आपल्याला स्मृतीस्थळमध्ये जाणवतं. मग आता दुसरं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे 2 पुस्तकं आहेत आपल्याला, शेतकऱ्याचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. तर शेतकऱ्याचा असूड आपण सुरू केला आहे. तर शेतकऱ्याच्या असूडमध्ये काय आहे, तर शेतकऱ्यांच्या जीवनामधलं ज्या काही हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या आहेत किंवा शेतकऱ्यांचं होणारं जे शोषण आहे ह्याच्यावरती आधारित असं आपल्याला शेतकऱ्याचा असूड जाणवतो. आणि सामाजिक सुधारणा आणि आर्थिक विषमता, तर ह्या मुद्द्यांवरचं जे लेखन आहे ते आपल्याला शेतकऱ्याच्या असूडमध्ये जाणवतं. दुसरा आहे सार्वजनिक सत्यधर्म. आता इथे कसं आहे की शेतकऱ्यांच्या त्रासाबद्दल किंवा त्यांच्या बद्दलच्या उपाययोजना दिल्या आहेत. सार्वजनिक सत्यधर्मामध्ये धार्मिक कर्मकांड विशेषतः त्यांनी धार्मिक कर्मकांडांवरती प्रहार करणारं हे आपल्याला पुस्तक आहे. आणि यामध्ये सुद्धा त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला जाणवतं. हे अशा पद्धतीचं साहित्य आहे. ठीक आहे. मग नंतर आहे व्यंकटेश केतकर यांची ब्राह्मण कन्या. ब्राह्मण कन्या मराठीतली पहिली सामाजिक कादंबरी मानली जाते. यामध्ये स्त्रीबद्दल खूप बोलले गेले, म्हणजे स्त्रीचे अधिकार, तिचं शिक्षण किंवा तिचा परंपरांशी होणारा संघर्ष या विषयावरती इथे खूप सारं भाष्य केलं आहे. आणि तिथे सुद्धा समाजातले जातीभेद आणि रूढिवादी ज्या विचारसरणी आहेत तर त्याबद्दल बोलल्या गेल्या या पुस्तकामध्ये. त्यानंतर प्र के अत्रे यांचं साष्टांग नमस्कार. तर हे एक विनोदी शैलीमधलं नाटक आहे आणि हे आपण ह्याला आत्मपरलेखन असं म्हणतो. तर यामध्ये ना सामाजिक आणि हे मजेशीर आहे खूपच, फार लहान आहे, 40च पानांचं एकूण हे पुस्तक आहे. आणि याच्यामध्ये ना उपहासात्मकरित्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरती भाष्य केलेलं आपल्याला जाणवतं. उपहासात्मक म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला काय म्हणता येईल, म्हणजे उपहासाने बोलणे. मी तुम्हाला उदाहरण देते ह्याचं. विडंबन करायचं आणि टीका करायची असं आपण इथे म्हणू शकतो. तर ह्याचं एक उदाहरण असं की असं म्हणलं जातं की आजकाल आमच्या समाजामध्ये इतकी स्पर्धा आहे की या स्पर्धेचा निकाल हा सोशल मीडियाच्या फॉलोअर्सवरनं लागतो. म्हणजे काय की मस्करी करायची आणि त्यात टीकासुद्धा करायची. ठीक आहे, म्हणजे बुद्धीपेक्षा फॉलोअर्सनी निकाल लावतात अशा पद्धतीचं बोलणं. बरोबर. तर हे झालं साष्टांग नमस्कारचं. ठीक आहे, विडंबनात्मक पद्धतीचं ची रचना आहे त्यांची. आता झालं आता शरदचंद्र मुक्तिबोध यांचा जन्म हे
वोळ तू जेथे. तर हे सुद्धा एक असं काय म्हणतात, उपेक्षित किंवा विस्थापित झालेल्या शोषितांच्या जीवनावरती प्रकाश टाकणारं पुस्तक आहे आणि ह्यामध्ये समाजाच्या वास्तवाचं चित्रण आपल्याला आढळतं. ठीक आहे. त्यानंतर शिळान. शिळांमध्ये ग्रामीण जीवनातलं वास्तववादी कथा आपल्याला शिळान दिसते आणि त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक अन्याय आणि संघर्ष यांचा वेध घेतला गेला आहे. त्यानंतर सगळ्यांचीच परिचित बाबुराव बागुल यांची जेव्हा मी जात चोरली होती. जेव्हा मी जात चोरली होती हे दलित साहित्यातलं खूप महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. याच्यामध्ये जातीतला अन्याय किंवा सामाजिक विषमता आणि दलितांचं जीवन याबद्दल आपल्याला याच्यातनं ऐकल्या जातं. आणि लेखकाची जी आत्मकथा आहे, म्हणजे त्याचंच नाव जेव्हा मी जात चोरली होती आहे, तर या अनुभवाचं सत्य आणि वेदना त्यांनी ह्या पुस्तकामध्ये व्यक्त केलं आहे. त्यानंतर 8वं पुस्तक आहे गौरी देशपांडे यांचं एक एक पान गळावया. एक एक पान गळावया हे नातेसंबंधांविषयी भाष्य करणारं पुस्तक आहे. यामध्ये स्त्रीवादाचा दृष्टिकोन आणि आधुनिक जीवनातले जे काही ताणतणाव आहेत, तर त्याबद्दल इथे बोलल्या गेलं आहे. आणि लास्ट पुस्तक आहे यामधलं की इ. सोनकांबळे यांचं आठवणींचे पक्षी. आठवणींचे पक्षी हे सुद्धा आत्मचरित्रात्मक शैलीमधलंच पुस्तक आपल्याला दिसतं आणि ह्यामध्ये ग्रामीण भागातल्या जीवनाचं प्रतिबिंब दिसतं आणि तिथे सुद्धा बाबुराव बागुलांसारखंच त्यांच्या वैयक्तिक अनुभवांमधलं सामाजिक स्थितीचं दर्शन आपल्याला घडतं. ठीक आहे. वैयक्तिक अनुभवातनं सामाजिक स्थितीचं दर्शन. तर ह्या पद्धतीचे ही 9 पुस्तकं आपल्याला अभ्यासाला आहेत. स्मृतिस्थळ, शेतकऱ्याच्या असूड, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मण कन्या, साष्टांग नमस्कार, जन हे वोळ तू जेथे, शिळान, जेव्हा मी जात चोरली होती, एक एक पान गळावया आणि आठवणींचे पक्षी. आता सध्या जरा 26 जानेवारीचा सेल वगैरे सुरू आहे, तर या पुढच्या काही 8 दिवसांमध्ये थोडी स्वस्त पुस्तकं आहेत, एकदा तुम्ही बघून घ्या. याचे मी हे टाकलं आहे, जस्ट लिंक्स आहेत त्या ॲमेझॉनच्या. तुम्ही ॲमेझॉनवर जाऊन जरी क्लिक केलात तरी चालतील, पण इथे एका पुस्तकाच्या लिंक्स टाकल्या आहेत. तुम्हाला बघायचं तर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. ठीक आहे. हे झाला पेपर 2चा भाग. आता भाग ब. भाग ब हा काव्य रूपाचा आहे. ठीक आहे. तर इथे काव्यग्रंथांचा अभ्यास केला जातो. मग पहिला आहे नामदेवांची अभंगवाणी. मग ह्याचे संपादक कोण कोण आहेत, तर इनामदार, रेळेकर आणि मिरजकर नावाचंच पुस्तक आहे, मॉडर्न बुक डेपोनी पब्लिश केलेलं. तर तेच पुस्तक विकत घ्या. तर ह्यामध्ये आहे की संत नामदेव यांचे जे अभंग आहेत ना, त्याच्यातनं मानवी जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्याला व्यक्त केलेलं दिसतं. म्हणताना म्हणजे थोडंसं कळायला कठीण वाटेल सुरुवातीला, पण खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा आणि समतावादी दृष्टिकोन ह्याचा आपल्याला परिचय जाणवतो. ठीक आहे. आता मी हे लिहिण्याची गरज नाही, मी बोलताना तुम्ही मुद्दे नोट केलेत तर बरं होईल. त्यानंतर आहे पैंजण. पैंजणचे संपादक आहेत मना अदवंत म्हणून, आणि हे साहित्य प्रसार केंद्र नागपूर. पुस्तकांचं ना त्यांनी मुद्दामूनच इथे पूर्ण व्यवस्थित दिलं आहे की संपादक कोण, प्रकाशक कोण. तर तेच पुस्तक विकत घ्या ऑनलाईन घेताना, किंवा तुम्हाला आप्पा वळवण चौकात पण पुस्तकं मिळतात सगळी पुण्यात. मग इथे काय आहे की पारंपरिक लोकजीवनातील सांस्कृतिक पैलूंचं दर्शन आपल्याला पैंजण ह्या ह्याच्यात काव्यसंग्रहामध्ये आपल्याला दिसतं. पैंजणमध्ये ग्रामीण भागातले जे स्त्रिया आहेत ना, त्यांच्या भावना आणि विचारांचे कवित्वपूर्ण चित्रण ह्या पुस्तकात आहे. तर हे आपण असं म्हणू शकतो की साधारणपणे ग्रामीण भागातल्या स्त्रियांवरती आहे. नामदेवांची अभंगवाणी जी आहे ते वारकरी संप्रदाय किंवा वारकरी लोकांवरचं पुस्तक आहे. त्यानंतर दमयंती स्वयंवर. दमयंती स्वयंवर हे रघुनाथ पंडितांचं पुस्तक आहे. तर हे पौराणिक कथानकावरती आधारित असलेलं आहे. ठीक आहे. काव्य पौराणिक कथानकावरती आधारित असं काव्य आहे. मग यामध्ये संस्कृत प्रचूर अशी शैली आहे आणि तांत्रिक आणि अलंकारिक काव्यांची उदाहरणं आपल्याला दमयंती स्वयंवरमध्ये दिसतात. ठीक आहे. तर आता बघा, हे झालं वारकरी, हे झालं स्त्री, हे आहेत पौराणिक.
त्यानंतर बालकवींची कविता. बालकवींची कविता ही आपल्याला स्वच्छंदतावादी स्वच्छंदतावादी काव्य प्रकाराचं आपल्याला इथे प्रतिनिधी म्हणून हा काव्यसंग्रह बघायला मिळतो. यामध्ये निसर्गाची सौंदर्य स्थळं आणि काही भावनिक अनुभवांचं चित्रण जाणवतं. जसं नंतर ह्या कवितेचं ते गाणं सुरू झालं, तोच चंद्रमा नभातो, किंवा पिंपळ पान. ह्या झाल्या बालकवींच्या कविता. मग त्यानंतर विशाखा. विशाखा ही कुसुमाग्रजांची एक कविता संग्रह आहे आणि ह्यामध्ये मानवी भावना किंवा तत्वज्ञान आणि समाजभान यांचं एक मिश्रण आपल्याला जाणवतं विशाखामध्ये. असं म्हणतात की आधुनिक मराठी काव्याला वैश्विकता देण्याचं काम किंवा गंभीरता प्रदान करण्याचं काम हे, जसं गरजा जय जयकार नावाची एक कविता आहे, तर आधुनिक मराठी काव्याला वैश्विकता किंवा गंभीरता प्रदान करण्याचं काव्य आपण ह्या काव्यसंग्रहाला म्हणू शकतो. त्यानंतर मृदगंध. विंदा करंदीकर यांचा मृदगंध हा काव्यसंग्रह आहे. तर यामध्ये सुद्धा असं म्हणतात की म्हणजे असं आहे की जीवनातलं तत्वज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान, संवेदना आणि मानवाच्या अस्तित्वाचा शोध, हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. हे मुद्दे काढण्यासाठी खूप वेळ पण लागला. ह्याचं कारण काय की प्रत्येक पुस्तकाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे, बरोबर ना? आणि तुम्हाला ते कळलं पाहिजे, तर तुम्हाला वाचताना किंवा ह्याचा अभ्यास करताना खूप सोपं जाणार. म्हणजे आता जसं मी तुम्हाला म्हणाले बघा, हे आता लास्टच बघूयात, मृदगंध विंदा करंदीकर यांचं. तर आपल्याला माहिती आहे की ह्यातली कुठलीही कविता तुम्ही घेतली तरी त्यामध्ये तुम्हाला जीवनाचं तत्वज्ञान, संवेदना, मानवी अस्तित्वाचा शोध या पद्धतीची वैशिष्ट्य जाणवतील. म्हणून आपल्याला ह्याचा अर्थ कळणं खूप गरजेचं आहे की हे काव्यसंग्रहाची रचना कशा प्रकारची आहे. ठीक आहे. मग त्यानंतर येतं 7वं जाहीरनामा. जाहीरनामामध्ये काय आहे की कामगार वर्ग जो आहे तर त्याच्या संघर्षाचे आणि त्यांच्या जीवनानुभवाचे एक काव्यात्मक चित्रण आपल्याला जाणवतं. जसं खूप साध्या आणि परिणामकारक शैलीमध्ये त्यांनी समाजाचे प्रश्न मांडले आहेत. जसं समजा ते असं म्हणतात बघा की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, बरोबर? तर म्हणजे ह्याच्यामध्ये संघर्ष आणि खूप साध्या शैलीतलं मांडणी आपल्याला जाणवते. त्यानंतर संध्याकाळच्या कविता. संध्याकाळच्या कविता हे आपण असं म्हणू शकतो की फारच म्हणजे रहस्यमय आणि स्वप्नवत शैलीमध्ये लिहिलं आहे. ठीक आहे. आणि ह्यामध्ये मानवी भावना आणि निसर्गातले रहस्य, तर ह्यांचं एक गूढमय चित्रण आपल्याला केलेलं जाणवतं. आपण सोन्याच्या मोहरा बघितल्या, आपण काही कविता बघितल्या आहेत संध्याकाळच्या कवितामधल्या. ठीक आहे. मग त्यानंतर 9वं आहे या सत्तेत जीव रमत नाही, नामदेव ढसाळ. पुन्हा एकदा नामदेव ढसाळ ह्यांचं खूप बळकट असं एक दलित साहित्य आपल्याला इथे बघायला मिळतं. यामध्ये तर ते खूपच प्रखरपणे अगदी अन्याय, विषमता समाजातल्या आणि राजकीय व्यवस्था सुद्धा यांच्यावरती खूप प्रखर अशी टीका या कवितांमध्ये आपल्याला दिसते. आणि त्यांचा दृष्टिकोन हा आपल्याला खूप क्रांतिकारक प्रकारचा जाणवतो. त्याच्यातून एक पद्धतीची अस्वस्थता आपल्याला जाणवत राहते. ठीक आहे. तर हे झालं या सत्तेत जीव रमत नाही, नामदेव ढसाळ यांचं. तर अशा पद्धतीचे 9 काव्यसंग्रह आपल्याला भाग ब मध्ये बघायला मिळतात आणि 10 आहेत खरं म्हणजे. मी मगाशी 9 म्हणाले, पण शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म असे 2 आहेत. ठीक आहे. तर हे आपल्याला अभ्यासाला आहे. हा आहे मराठी लिटरेचरचा पूर्ण सिलॅबस. UPSC आणि MPSC दोन्हीला सेम सिलॅबस आहे. ठीक आहे. मग आता हे जे काही आहेत म्हणजे आपण जे गद्य बघितलं आणि आता जे काही काव्य बघतोय, तर ह्याच्यामध्ये खूप सगळ्या समाजातल्या प्रवाहांचं प्रतिनिधित्व आपल्याला दिसतं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रस आणि स्वच्छंदतावाद किंवा वास्तववाद हे सगळं आपल्याला ह्यांचा सगळ्यांचा समावेश आपल्याला दिसतो.
आणि म्हणून आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्यातली जी काही वैशिष्ट्य आहेत या पुस्तकांची, या काव्यसंग्रहाची आणि ह्या साहित्याची, साहित्य समीक्षेची, जे आपल्याला पॉईंट्स इथे दिलेले आहेत, तर त्यांनी समाज जीवनाचं, पूर्ण महाराष्ट्राचं आपल्याला एक चित्रण इथे जाणवतं. म्हणून अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला इथे करायला मिळतो. ठीक आहे. तर हा होता पूर्ण सिलेबस मराठी लिटरेचरचा. आणि आपण आता एक एक करून एक एक गोष्ट बघूयात. अजून पेपर 1 मधलं फार काही सुरू नाही केलं आहे. पेपर 2 मधल्या बऱ्याच गोष्टी आपण सुरू केल्या आहेत. तर जसं जमेल तसं आपण एक एक गोष्टी घेऊ. आता मी थोडं मराठी ग्रामरबद्दल, पहिले बेसिक ग्रामरबद्दल तुम्हाला सांगते. व्याकरणाचे काही व्हिडिओज आपण घेऊयात आणि एक एक करून मग बाकीचे भाग पण आपण घेऊ शकतो. जर या प्लॅटफॉर्मवरती शक्य नाही झालं तर मी एक छोटा कोर्स लॉन्च करेल. मी असं काही प्रॉमिस नाही करत आहे आत्ता, पण खूप कंटेंट होतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणातला हा सगळा कंटेंट होतो आहे. तर बघूयात पुढे मागे जमलं तर तुम्ही कमेंट करा. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर आपण एक साधारणपणे फेब्रुवारी एंड किंवा मार्चमध्ये कोर्स लॉन्च करण्याचा प्रयत्न मी करते. नाहीतर यूट्यूबवरती जे चालू आहे ते चालू आहे, पण मग माहिती नाही की किती स्पीड आहे आणि किती दिवस लागतील मला यूट्यूबचा सगळा कंटेंट देण्यासाठी. तर लेट्स सी. धन्यवाद.